तर या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार, ती होणार की नाही, या सगळ्या गोष्टींकडे आता न्यूज 18 लोकमतचा पाठपुरावा करत राहणार आणि या बातमीची संपूर्ण अपडेट सविस्तर बातमी आपण पाहणार आहोत यानंतरच्या म्हणजे 10 वाजताच्या बुलेटिनमध्ये. वळूयात आता पुढच्या बातमीकडे. तर बातमी आहे हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद पेटणार असल्याचं कळते, कारण नाशिककरांच्या वतीनं इतिहास अभ्यासक देवांग जानींचं गोविंदानंद महाराजांना आव्हान आहे. हनुमानाचा जन्म नाशिकमध्ये झाल्याचा भक्कम आणि सबळ पुरावा माझ्याकडे असल्याचं त्यांनी म्हटलंय. उद्या होणाऱ्या शास्त्रार्थ सभेमध्ये गोविंदानंद यांना उघडं पाडणार असल्याचा सुद्धा इशारा त्यांनी दिलाय. हनुमानचे जन्मस्थान हे अंजनेरी पर्वतच आहे, किष्किंधा नव्हे. त्यासाठीचे सरकारी पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत. तथाकथित किष्किंधांचे साधू महाराज यांनी जे नाशिककरांना शास्त्रार्थासाठी जे खुले आव्हान दिलेले ते मी सहर्ष स्वीकारतो आणि महाराजांनी आमच्या समोर बसून त्या संदर्भात चर्चा करावी, शास्त्रार्थ करावा. त्यासाठी देवांगांनी त्यांनी दिलेल्या खुल्या आव्हानाचं मी स्वीकार करतो. जे काही होईल ते 1 to 1 होईल आणि जे काही होईल ते सरकारी पुराव्याच्या आधारावर आणि तथ्यावर होईल. आख्यायिकावर चर्चा होणार नाही. तर आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, भक्कम आणि सबळ पुरावे उद्या देणार असल्याचा दावा देवांग यांनी केलेला आहे, त्यामुळे गोविंदानंद यांना पुन्हा एकदा थेट आव्हानच त्यांच्याकडनं आता देण्यात आलेलं आहे. मनाली, नाशिकमध्ये खरं तर हा वाद आता अधिक पेटताना आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. किष्किंधा नगरी ही हनुमानाचं जन्मस्थळ असल्याचा दावा तिथल्या मठाधिपतींनी नाशिकमध्ये येऊन केलेला आहे आणि ते गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये तळ ठोकून बसलेले आहे आणि ते नाशिकमधील साधू महंत इतिहासकार यांना त्यांनी खुलं आव्हान दिलं होतं की किष्किंधा नगरी ही प्रभू हनुमानाची ही जन्मभूमी आहे आणि ती कर्नाटकमध्ये आहे, याचे पुरावे त्यांच्याकडे आहे. आणि जर नाशिक हे जर हनुमानाचं जन्मस्थळ असेल तर त्याचे पुरावे सर्व लोकांनी मला द्यावे, इतिहासकारांनी द्यावे, साधू महंतांनी द्यावे, असं आवाहन त्यांनी नाशिककरांना केलं होतं. आणि त्यानंतर आता ठिकठिकाणून या महाराजांना विरोध केला जातोय. काल परवा देखील सोमेश्वरानंद महाराज यांनी या सर्व प्रक्रियेला विरोध केला होता. किष्किंधा नगरीचा उल्लेख जो वाल्मिकी रामायणामध्ये आहे 66व्या अध्यायामध्ये, तर ती किष्किंधा नगरी ही नाशिकमध्ये आहे असा दावा त्या सोमेश्वरानंद महाराजांनी केला होता. आणि त्यानंतर न्यूज 18 लोकमत टीमने देखील या संपूर्ण गावात जाऊन पाहणी केली. ज्याला आत्ताचं काशेगाव मानलं जातं ते पूर्वीचं किष्किंधा नगरी म्हणून ओळखलं जातं आणि शासकीय दस्तावेजामध्ये देखील या किष्किंधा नगरी अशाच प्रकारचा उल्लेख नाशिक जवळच्या त्या गावला आहे. त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर आता हा वाद जो आहे तो अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि उद्या नाशिकमध्ये एक धर्मार्थ परिषद पार पडणार आहे आणि त्या परिषदेमध्ये सर्व साधू महंत विरुद्ध कर्नाटकहून आलेले महाराज यांची समोरासमोर चर्चा होणार आहे. तत्पूर्वी आता अशा ठिकठिकाणून या महाराजांना आव्हान दिलं जात आहे. खरं तर काल देखील अंजनेरीमध्ये एक ग्रामसभा पार पडली आणि ग्रामस्थांकडनं देखील या महाराजांना आणि आता या महाराजांचा जो धर्मरथ आहे तो आता नाशिककडे येणार आहे, त्याचं स्वागत देखील काही महंतांकडनं केलं जाणार आहे. मात्र हा सर्व वाद धर्मपीठाचा समोरच मिटवावा अशा प्रकारची मागणी सर्वांची आहे. त्यामुळे आता या वादाचं पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र किष्किंधावरून आलेला आता या महाराजांना विरोध होऊ लागलेला आहे. त्यांचा धर्मरथ आता पुढे जाणार का की त्या धर्मरथाला देखील अडवलं जाणार हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चितच. धन्यवाद लक्ष्मण या सविस्तर माहितीसाठी.